एकीकडे जागा वाटपाच्या बाबतीत ही खडाजंगी सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे सगळ्यात महत्त्वाचे नेते शरद पवार यांच्या गटामध्ये मात्र इच्छुकांची अक्षरशः रांग लागली आहे। आज पुण्यामधल्या मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी काही आमदार आले होते, काही माजी नगरसेवक होते, काही इच्छुक होते। महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांचे विश्वासू अशी ओळख असलेले अनेक जण आज शरद पवार यांच्या भेटीसाठी रांगेत उभे होते। शरद पवार गटातलं इनकमिंग नक्की काय सांगते बघूयात। शरद पवारांच्या पक्षात येण्यासाठी लागलेली ही राग विधानसभा निवडणुकीआधी पवार गटात जोरदार इनकमिंग होणार हे दाखवणारी ही दृश्य आहेत। शरद पवारांच्या भेटीला पुण्यातल्या मोदी बागेमध्ये आमदार माजी नगरसेवकांची गर्दी झाली आहे। बबन शिंदे, विलास लांडे, राम खाडे, अमित भांगरे, रवी लांडगे आणि आबा बागुलांनी शरद पवारांची भेट घेतली। बबन शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार आणि अजित पवारांचे समर्थक आहेत। विलास लांडे हे भोसरीचे आमदार आणि अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत। त्यांनी 4 नगरसेवकांसह शरद पवारांची भेट घेतली। मागच्या आठवड्यातही लांडेंनी शरद पवारांची भेट घेतली होती। बीडमधले आष्टी पाटोद्यातले शरद पवार गटाचे नेते राम खाडे अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबें विरोधात रिंगणात उतरायला इच्छुक आहेत, तर अमित भांगरे अकोले विधानसभेसाठी इच्छुक आहेत। या सगळ्यांबरोबरच काँग्रेसचे नगरसेवक आणि पुण्याचे माजी महापौर आबा बागुल यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली। आबा बागुल हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत। ते पर्वती मतदारसंघातून इच्छुक आहेत। आज खरं तर आम्ही साहेबांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो। साहेबांना अकोला तालुक्यातील आढावा दिला। साहेब जुलै महिन्यामध्ये आमच्या अकोला तालुक्यात शेतकरी मेळाव्यासाठी आले होते। त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब यांचं शिवस्वराज्य यात्रा आमच्या अकोला तालुक्यात आली आणि ती यात्रा राज्यातली सर्वात मोठी शिवस्वराज्य यात्रा होती। खरं तर आढावा देण्यासाठी साहेबांना आलो होतो। साहेबांनी जुलै महिन्यामध्येच त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी दिलेला आहे। बबन दादा आज जे आदरणीय पवार साहेबांना भेटायला आलेले आहेत, बबन दादांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध अनेक दशकांचे आहेत आणि आदरणीय पवार साहेबांना भेटायला हे सगळे नेहमी येत असतात। आणि अर्थातच आदरणीय पवार साहेबांचं घर जे प्रेमाचं आहे, विश्वासाचं आहे, ते नातं फक्त तोडोफोडोचं नाहीये, काही गोष्टी दिलसे पण करायच्या असतात। जागा वाटपावरून खलबतं सुरू असताना स्वतः शरद पवार प्रत्यक्ष फील्डवर उतरून उमेदवार गोळा करायला लागलेले आहेत। मॅन टू मॅन मार्किंग अशी पवारांची स्ट्रॅटेजी दिसतेय। कागलमधून मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंना पक्षात घेऊन पवारांनी कागलची गणितं फिरवलेली आहेत, तर कोल्हापूरमध्ये केपी पाटील आणि AY पाटलांनी पवारांची भेट घेतली। राधानगरी बुदरगड मतदारसंघातलं वातावरणही त्यामुळे बदललेलं आहे। हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची बंद दाराआड झालेली चर्चा ही हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार याचे संकेत देणारी आहे। पिंपरी चिंचवड या अजित पवारांच्या गडामध्ये अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी 24 जणांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। अजित पवारांचे शिलेदार जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील शरद पवारांच्या दौऱ्यादरम्यान भेट घेतली। जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजनांचे विश्वासू आणि मराठा चेहरा दिलीप खोडपेंना पवारांनी गळाला लावलं। फलटणच्या रामराजे निंबाळकरांनीही तुतारी वाजवायला किती वेळ लागतो असा सवाल करत पवारांकडे जाण्याचे संकेत दिलेत। मधुकर पिचड यांच्याही घरवापसीची चर्चा आहे। 2019च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीकडून भाजपमध्ये नेत्यांचे प्रवेश झाले, मात्र आता उलटी गंगा वाहू लागलेली आहे। लोकसभा निवडणुकीत पवार गटानं 10 पैकी 8 जागा जिंकल्या। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पवारांना सहानुभूती आहे आणि जनता पवारांच्याच बाजूनं भक्कम उभी असल्याचा संदेश मिळाला। 1980 साली शरद पवार परदेशात गेले होते। त्यावेळी शरद पवारांचे जवळपास 60 आमदार फुटले, अवघे 5 आमदार राहिले। मात्र 1985च्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी 5 वरून जवळपास 60 आमदारांपर्यंत मजल मांडली। आता शरद पवारांबरोबर 19 आमदार आहेत। सध्या शरद पवारांकडे ज्या पद्धतीने इनकमिंग होणार आहे, यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काय असेल याची चर्चा आहे।